नाही मॅम. सॉरी, विल यू. हा, विल यू पे टू गॉड. राईट. ज्योती मॅडम, पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. जर तिने बोलावलं तर मी जाईल. जर तिने बोलावलं तर मी जाईल. अनम्यूट करा, अनम्यूट करा. If she will invitate, so I will go there. थोडंसं मिस आउट झालंय. कोणी सांगू शकता हे उत्तर प्रॉपरली? हा, येस जाधवताई प्लीज. अनम्यूट करा, अनम्यूट करा. If she called to me, I will go. ओके, अगदी बरोबर आहे. बघा इथे जाधव त्यांनी काय केलंय बघा. जेव्हा जॉईंट स्टेटमेंट येतात सिंपल फ्युचर मध्ये, जॉईंट स्टेटमेंट्स, त्यावेळेला पहिलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट मध्ये घ्यायचं असतं आणि सेकंड वाक्य हे सिंपल फ्युचर मध्ये घ्यायचं असतं. याला कंडिशनल क्लॉजचे वाक्य म्हणतात. कंडिशनल म्हणजे कंडिशन काय, जर असं घडलं तर तसं घडेल, है ना. जर तिने मला बोलावलं तर मी जाईल. इफ शी कॉल्स मी देन आय विल गो. जर मी अभ्यास केला तर मी पास होईल. इफ आय स्टडी देन आय विल पास. जर मी गाडी खरेदी केली. हा, If she calls me, so I will go. राईट. इफ शी कॉल्स मी सो आय विल गो देअर किंवा देन आय विल गो देअर. इफ आय स्टडी देन आय विल पास. इफ आय परचेस माय कार देन आय विल डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स. जर मी कार खरेदी केली तर मी पेढे वाटेल. पण असं घडलं तरच वाटेल. जेव्हा असं कंडिशनल क्लॉजचं वाक्य असतं, प्रीतिमा मॅम तुमच्यासाठी सांगतोय, निकिता मॅडम तुम्हालाही सांगतोय, आपलं राऊत मॅडम, ही जॉईंट स्टेटमेंट आल्याच्या नंतर पहिलं वाक्य, सिंपल फ्युचरचं जॉईंट स्टेटमेंट आल्याच्या नंतर पहिलं वाक्य हे साध्या वर्तमान काळात असतं. इफ आय स्टडी हार्ड देन आय विल पास. इफ आय गेट मनी देन आय विल परचेस न्यू कार. या पद्धतीने आपण वापरू शकतो. हा एक नवीन नियम तुम्हाला सांगायचा, नवीन नियम इन द सेन्स हा तुम्हाला माहिती असलेला नसलेला नियम तुमच्याशी शेअर करायचा होता. दॅट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. ओके, राईट, फाईन. काही जणांना प्रश्न विचारायचे राहिले ते आपण विचारून घ्या. रोमा मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. थोडासा ट्विस्ट आहे सगळ्यांसाठीच. देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपण म्हणतो ना ते कोर्टामध्ये काहीतरी, मैं गीता पर हात रखकर कसम खाता होगी, जो भी कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. जसं काहीतरी वाक्य आहे. कोणाला येत असेल करून सांगा, असं काही इश्यू नाही. अनम्यूट करून सांगा. पण ज्योती मॅडम सांगताय का, जाधवताई सांगताय का, विद्याताई सांगताय का, राऊत मॅडम सांगताय? मुद्रिका मॅडम सांगताय. हा, God sures to tell the truth to and not to lie. ली नाही मॅडम, लाय म्हणतात. लाय. Lie, sir. ओके, थोडंसं करेक्शन करतो याच्यामध्ये. फक्त बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही, खूप छान. लक्षात ठेवा, आपल्याला वाक्य काय तसंच तसं ट्रान्सलेट करायचंय. देवाची शपथ म्हणजे काय, गॉड स्वेअर. गॉड्स स्वेअर, गॉड्स म्हणजे ऍपलस्ट्रॉफी, असं देवाची शपथ, चाचीची साठी आपण ऍपलस्ट्रॉफी लावतो. गॉड स्वेअर, आय विल स्पीक ट्रूथ.
आय विल स्पीक ट्रूथ नॉट लाय. सिंपल भाषेत, गॉड स्वेअर आय विल स्पीक ट्रूथ नॉट लाय. राईट. ओके, पुढचं वाक्य ज्योती पाठक म्हणून कोण जॉईन झालाय की? अरे पाठक ताई, तुम्ही ज्योती मॅडम व्हिडिओ केला तुमचा, मला लक्षातच नाही आलं. चेहऱ्याकडे पाहिजे सवय नाही रोज. ज्योती मॅडमचं पाठक आडनाव नाही लक्षात राहिलं. ठीक आहे, फाईन. बहुतेक मॅडम आहेत का मॅडम? येस मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. शॅल आय टेक सम डिसिजन? शॅल आय टेक सम डिसिजन फॉर फर्दर डेव्हलपमेंट? Shall I take some decision for further development? मी पुढच्या प्रोग्रेस साठी काही डिसिजन घेऊ शकते का? घेऊ शकते का नाही, घेऊ का? घेऊ का? हा, घेऊ शकते का वापरूच नका. शकणे आपण कॅन साठी वापरू. राईट. सर मला खूप कन्फ्युजन होत आहे याच्यामध्ये. बोला ना, काय कन्फ्युजन आहे? त्यासाठीच तर बसलोय. हे एंडिंग जे आहे ना, ते मला जमत नाहीये एंडिंग मध्ये. हे बघा ना, तुम्ही ना टेक्निकल याच्यामध्ये जाण्याच्या ऐवजी एक लक्षात ठेवा. आता मराठीचा वाईड असं लॉजिकल बेस वापरायचा मॅडम. कसा? आपल्याला मराठीतलं वाक्य कळतं, तुम्ही ते एंडिंग वर जाऊ नका. ल मग ल ले ला ली, मग आता कसं करू, मग कोणतं काळ येईल, वाक्यावर लक्ष ठेवा ना. वाक्यावर लक्ष ठेवा. तो गाणं गाईल, गाईल म्हटल्याच्या नंतर सेन्स भविष्याचा येतो. मग शेवटी ल हे सिंपल पास्ट मध्ये पण येतं आणि शेवटी ल हे सिंपल फ्युचर मध्ये पण येतं. त्या टेक्निकल याच्यामध्ये अडकू नका. राईट. मला तेच प्रॉब्लेम होते हा, प्रॅक्टिस लक्षात मध्ये. ठेवा, टेक्निकल याच्यात प्रत्येक वेळेस अडकायचं नसतं. टेक्निक पेक्षाही महत्वाचं लॉजिक आहे. लॉजिकल बेसनी माणसाला वाक्य लक्षात आलं की कोणत्या काळातलं आहे, किंवा स्ट्रक्चर काय लावायचं आपण करू शकतो. काही काळजी करू नका. ते तुम्हाला चार्ट उगच पाठवला असं झालं मला. आता त्याच्यावरून डिलीट करून टाकावं लागतो काय काय माहिती. काय असतं ना, काहीतरी फर्दर इन्फॉर्मेशन अलीकडे दिली ना की माणूस काय शिकायचंय त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन काढून काय नाही शिकायचं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जास्त करतो. आता तुमच्या दारात जर एखाद्याने ऑडी आणून उभं केली आणि सांगितले की हे तुम्हाला या या दिवशी असा झालाय आणि तुम्हाला गिफ्ट, पण याचं ही तुमच्या नावावर कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही 2 लाख रुपये भरणार तेव्हा. पण चावी तुमच्याकडे ठेवा, काय हरकत नाही. तर आपण काय करतो माहितीये का, त्याचा विचार नाही करत की नाही बाबा आपल्याला आता खरंच हे सगळं करावं लागेल आणि मग ते घेऊन मग आपण चावी वापरू. नंतर आपली चावी आहे ना, ते गेले सगळे का आपण उघडून पाहतो कसं काय त्याच्यामध्ये सगळं. आणि त्याच्यामुळे आपण आपल्याला ऑडीचे काहीच फंक्शन माहित नसतं तरी उघडून पाहतो आपण काय दिलंय त्याच्यामध्ये. तर तसं नको व्हायला. लक्षात ठेवा की लॉजिकल बेस लक्षात घ्यायचं मॅडम. वाक्य समोरचा बोलतो काय आणि मला कशाचा बेस घेऊन बोलायचंय. मला जर भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा बेस घेऊनच बोलायचंय, तर शेवटी ल जरी आलं तरी याचा अर्थ तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. आणि सरळ कळतं. मी गाणं गाईल, मी गाणं गातो आणि मी गाणं गायलं. म्हणून मी तुम्हाला हे टेन्स एका सोबत काय शिकवले, कंपॅरेटिव्ह तुम्हाला शिकायला सोपं जाईल. त्या एंडिंग प्रोसेसवर ल येतं का, त येतं का, त ले आहे, याचं काही टेन्शन घेऊ नका. सेन्स लक्षात घ्या, वाक्याचा सेन्स. तुमच्या तुमचा मुलगा तुमच्याकडे आला किंवा तुमची मुलगी तुमच्याकडे आली आणि तिने म्हटलं की आई आपण उद्या गार्डनला जाऊ, किंवा मी उद्या मैत्रिणीसोबत गार्डनला जाईल, तुला चालेल का? या वाक्याचा सेन्स सांगतो की ही भविष्य काळातली क्रिया आहे. म्हणून शेवटी ल आलं म्हणून त्याला सिंपल पास्टच लावायचा असं कुठे लिखित नाही. कारण वाक्याच्या सेन्सवर डिपेंड आहे. कारण याच्यात पण ल लागतं आणि याच्यात पण ल लागतं. टेन्शन घेऊ नका. सेन्स बघा त्या वाक्याचा काय सांगतोय आणि त्याच्यानुसार स्ट्रक्चर अप्लाय करा. तुमचं वाक्य 100% बरोबर येईल आणि तुमचे कन्फ्युजन दूर होतील. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, आज संध्याकाळी बसल्या बसल्या आपण टीव्ही जरी पाहायला लागलो, जेवण झालेलं असेल तुमचं, तरी एक एक वाक्य बनवून पहा. तोंडी आपलं बसल्या बसल्या. मी वर्तमानपत्र वाचते, रोज वाचते. आय रीड न्यूजपेपर एव्हरी डे. मी काल वर्तमानपत्र वाचलं. येस्टरडे आय रेड न्यूजपेपर. आणि मी उद्या वर्तमानपत्र वाचील. आय विल रीड द न्यूजपेपर टुमॉरो. करून तर पहा, मजा येते खूप, तुम्हाला सांगतो.
आणि ज्याला हा बेस कळाला त्याला निगेटिव्ह क्वेश्चन करायला काही अवघड जात नाही. एकदम सोपं आहे तुम्हाला, एकदम. बरं जाऊ द्या. सिंपल फ्युचर मध्ये अजून कोणाला काही डाऊट आहे का विचारा, किंवा सिंपल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मध्ये काही डाऊट आहे का विचारून घ्या. चला पटकन, आता डिस्कशन होत आहे की नाही व्हायला तर पाहिजे. बोला, काही डाऊट असेल तर नक्की विचारा आणि बिंदास विचारा. मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की डाऊट असेल तर कधीही डाऊट घेऊन परत सेशन वरून लीव्ह करू नका. डाऊट क्लिअर करून सेशन मधून लीव्ह करा. अश्विनी मॅडम समजले व्यवस्थित? दिलेले सेंटेन्स येतात पण ज्यावेळेस सांगायची वेळ येते त्यावेळेस खूप कन्फ्युजन होतं. बघा मी तुम्हाला काय सांगितलं मॅडम, की आता हे बघा ऑफलाईनचा आणि ऑनलाईनचा काय फरक पडतो. ऑनलाईनच्या बॅच मध्ये आपण तासभर किंवा 45 मिनिटं सोबत असतो. दुसरी गोष्ट, ग्रुप इंटिग्रेटेड प्रोसेस आपल्याकडे कमी पडत आहे. तिसरी गोष्ट, तुमचं याला घेऊन होणारे इंटरॅक्शन कमी होतं. आणि ऑफलाईनला कसं असतं माहिती का, ही पोरं याची ओरड चालू असताना तो ऐकतो, त्याची ओरड चालू असताना तो ऐकतो, त्याचं क्लॅरिफिकेशन अजून व्हायला लागतात. ते एकमेकांसोबत ओरल प्रॅक्टिस करू शकतात बसून. ते एकमेकांसोबत चर्चा करतात, नंतर डिबेटिंग्स करतात, स्पीचेस देतात, नंतर ओपिनियन्स देतात, फेस टू फेस डिस्कशनला बसतात. हे सगळं ऑफलाईनला होतं. मग तोच ऑनलाईन प्रॉब्लेम येतो सर. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं होतं, की तुम्ही शाळेत बसलात, कुठेतरी बसलात, काहीतरी झालं, की तुम्हाला एकमेकींना हे शेअर करावं लागेल, एकमेकींना ओरल विचारून पाहावं लागेल, किंवा स्पेशली फोन करावा लागेल स्वाती मॅडमला 10:30 वाजता, 9:30 वाजता, की स्वाती मॅडम मी तुमच्याशी काही ओरल प्रॅक्टिस केली चालेल का? त्यांनी जर परवानगी दिली येस, तर लगेच 2-4 वाक्य विचारून मोकळं व्हायचं. काय प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला सांगू का, तुमची ऑलरेडी फ्रेंडशिप असेल, प्रश्न तो नाहीये, पण तुमची बॉन्डिंग जी आहेत ना, हे फक्त इंग्लिशच्या क्लासमुळे अजून मजबूत होणार आहे. नाही सर, तसा प्रश्न नाही, करायला प्रॉब्लेम नाही. फक्त हा. आम्ही ज्यावेळेस विचारतो एकमेकीला ना त्यावेळेस कन्फ्युजन खूप होतं. हा. कधी काय यूज करावं ते. नाही हे बघा ना, लक्षात ठेवा मॅडम, त्यामुळेच कसं आहे, ओरल प्रॅक्टिस करत असताना त्यांनाही वही उघडून ठेवायला लावायची आणि तुम्ही पण वही उघडून ओरल प्रॅक्टिस करायची सुरुवातीच्या फेजमध्ये. का बरं? कारण नियम समोर आहेत, शिकलेला पाठ समोर आहे, सोडवलेली एक्सरसाइज समोर आहे. मग कोणी काही विचारलं तरी ओरल देताना आपल्याला एवढा प्रॉब्लेम येणार नाही सुरुवातीला. आणि लक्षात ठेवा, आणि एक भीती खूप वाटते सर, कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. हे बघा तुम्हाला सांगू का मॅडम, आता आपण आहे ना त्या गोष्टीला सोडून जर पुढे यायची तयारी ठेवली, जोपर्यंत भूतकाळातली पावलं बाहेर काढता येणार नाहीत आणि भविष्यात टाकता येणार नाहीत तोपर्यंत प्रगती नाही. तुम्ही जर म्हटलात की आता सर 12वा दिवस आहे आज, पण माझं अजून तसंच आहे, काहीच कॉन्फिडन्स वाढलेला नाही, मग कार्यक्रम संपला. आता राहिले 12 दिवस. असं नाही व्हायला पाहिजे. फाईन. त्यामुळे कुठलीही अडचण असेल तर बिंदास विचारा आणि एकमेकांसोबत प्रॅक्टिस करत असताना कॉन्फिडन्स ठेवा. आता तुम्हाला कोणी विकतचा कॉन्फिडन्स देणार नाहीये, की येस अश्विनी मॅडम हा घ्या 2 किलो कॉन्फिडन्स तुमच्याकडं, द्या मला ₹2000. आता ठरलंय ना आपलं, की आपल्याला वारीच्या प्रवासाला निघायचंय. काही झालं तरी चालेल, पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय मागं हटायचं नाही. तसंच इंग्लिशचं बॅटल एकदा हातात घेतल्याच्या नंतर लक्षात ठेवा मॅडम, की इंग्रजी हा विषय शिकणं ओके. अवघड नाहीये. परंतु सोपा करून घेणं याची एक प्रोसेस आहे. आता तुमच्यापैकी मला सांगा बरं, किती लोक रेग्युलर बेसवरती लिसनिंग जे पाठवतोय आम्ही ते ऐकतायत? कन्फर्म. रेज द हँड प्लीज. रोज पाठवलेलं लिसनिंग आम्ही ऐकतोय सर तुमचं इमानदारीने, अशी किती लोक आहे? हात वर करा. ओके सर. रेज द हँड. नाही होत आहे. किती लोक इमानदारीने सगळे एक्सरसाइज सोडवतायत? काही जण माहितीये का ब्लाइंडली तसेच बसतात. मॅडमने विचारलं, हा येस, प्रीतिमा मॅडम म्हणताय की येस मी सोडवते, अश्विन मॅडम पण सोडवताय, ग्रेट, रोमाताई पण सोडवताय, बर, येस, मुद्रिका मॅडम पण म्हणताय सोडवताय, ग्रेट. मग लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही पाईपलाईन मध्ये राहाल तोपर्यंत तुमचा बेनिफिट 100% होईल. पाईपलाईन मधून बाहेर पडलात तर फक्त एकच गोष्ट तुम्हाला वाचवणार आहे, ते म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. आणि तो कॉन्फिडन्स मिळण्यासाठीच टेक्निकली आणि लॉजिकल क्लॅरिफिकेशन आपण करतोय. मी तुम्हाला गॅरंटी देतो की या पद्धतीचं एक्सप्लेनेशन तुम्ही आतापर्यंत या सगळ्या गोष्टींचं कंटेंटचं कुठंच मिळालेलं नाही तुम्हाला. कुठंच नाही मिळाले. याचा अर्थ आपले डाउट्स क्लॅरिफाय होत आहेत. ही आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे.
आणि मी अजूनही एकाच दिवसात 3 टेन्स शिकण्याची कॅपॅसिटी ठेवून आहे, परंतु मी ते घेत नाही. याला कारण काय माहिती का? स्टेप बाय स्टेप जाऊ ना आपण. तुमच्यासाठी मला 5 सेशन एक्स्ट्रा घ्यावे लागले ना, तर मला त्याचा त्रास नाहीये. मला आनंद याचा आहे की तुम्हाला काहीतरी कळालंय. दॅट्स इम्पॉर्टंट. राइट? फाईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिंपल फ्युचरची एक्सरसाइज पण मी तुम्हाला पाठवेल, तो प्रश्न नाहीये. परंतु प्रॅक्टिस करत असताना कशा पद्धतीने करायचंय? तोंडी सांगतोय मी. आता हे रायटिंग प्रॅक्टिसेसला फार घोटत बसू नका. काही गरज नाहीये. कारण आपल्याला कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस शिकायचे. तुमच्या मुलासंदर्भातली 2 वाक्य बनवा, की जो जे रोज करतो. राइट? माझा मुलगा क्रिकेट खेळतो. माय सन प्लेज क्रिकेट. माझा मुलगा क्रिकेट खेळला काल. माय सन प्लेड क्रिकेट यस्टरडे. आणि माझा मुलगा उद्या पण क्रिकेट खेळेल. माय सन विल डेफिनेटली प्ले क्रिकेट टुमॉरो. हे आपण आपल्याच फॅमिली मेंबर सोबत जर तिन्ही टेन्स जर प्रॉपर पद्धतीने जर चॅनलाइज करून पाहिले. लक्षात ठेवा, निगेटिव्ह आणि क्वेश्चनची वाक्य आहेत ना, फार बोलताना कमी वापरतो आपण कंपॅरेटिव्हली. म्हणून प्रॅक्टिस प्रोसेस होकारार्थी वाक्याची जरी केल्या तर मला प्रॉब्लेम नाही. पण वाटलंच की निगेटिव्ह क्वेश्चन पण करून घेऊ आपण प्रॅक्टिसमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, तर करा. आता लक्षात ठेवा, ऑनलाईनच्या बॅच प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःलाच मोटिव्हेट ठेवू शकता. मी तर तुम्हाला 1 घंटाभर सांगणारच आहे. पण दिवसभराचे 24 तास, 1 तास माझ्यासोबत असता तुम्ही. 24 तासापैकी 23 तास तुम्ही स्वतःसोबत असता. आणि रोज उठून स्वतःला फक्त एवढंच वाक्य सांगा, की येस, काल जेवढं मला इंग्रजी येत होतं ना, त्यापेक्षा आज जास्त येतंय. सेलिब्रेट करा. तुमची प्रत्येक अचीव्हमेंट सेलिब्रेट करा. ज्या दिवशी तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन तुमचं एवढं छान सांगता येईल आणि आतून फील येईल, की येस, आजचं इंट्रोडक्शन द बेस्ट झालं माझं आणि इथून पुढे मी अजिबात मिस आउट करणार नाही. त्या दिवशी शिरा करा घरी आणि स्वतःला सांगा, की ह्या तुझ्या अचीव्हमेंट बद्दल केलेलं स्वीट. ज्या दिवशी तुमचे 10 टॉपिक्स तयार होतील, तेव्हा स्वतःला एक ₹40 ची कॅडबरी घ्या, डेअरी मिल्कची, आणि स्वतःला गिफ्ट करा. हे तुझे 10 टॉपिक प्रॉपर पद्धतीने तुला छान बोलता यायला लागलेत आता, त्यासाठी तुझं गिफ्ट. आणि स्वतःलाच प्रॉमिस करा. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे घरचे सुद्धा एवढं मोटिव्हेट करणार नाही. आपणच आपल्याला मोटिव्हेट करायचं. मी तुम्हाला सांगतो, मी जे टार्गेट ठरवलेलं असेल, ते टार्गेट कंप्लीट झालं की मी जाऊन पाणीपुरी खाऊन येतो. का बरं? आपणच आपल्याला मोटिव्हेट करायचं, की "येस, शाबाश, 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 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, ग्रेट, ग्रेट, तू कर सकता है, तू कर सकता है, बहुत बढ़िया, चलो." And this self-motivation will carry forward the kind of knowledge what you have with you. If you don't have the self-motivation, right, then you cannot carry forward the kind of knowledge what you have with you. You cannot explain it before anyone back. This is important. चला, अजून एक कलगीतुरा याच्यामध्ये लावतो फक्त तुम्हाला, की तुम्हाला आता आमचे व्हिडिओ, इंग्लिशचे व्हिडिओ जे बनवलेले आहेत, त्याचे सुद्धा लिंक तुम्हाला मिळायला सुरुवात होतील. फक्त इंग्लिशचे व्हिडिओ म्हणजे इंग्लिश बोलत असतानाचे व्हिडिओ, एखादा विषय इलॅबोरेट करत असलेल्या व्हिडिओ जे, तर ते तुमच्यापर्यंत शेअर केले जाणार आहेत. उद्यासाठीचा टॉपिक लिहून घ्या. ज्या टॉपिकवरती तुम्हाला चर्चा करायची उद्या, टॉपिक लिहून घ्या. राइट? इंडिपेंडन्स डे या विषयावरती तुम्हाला उद्या चर्चा करायची आहे. चर्चा करत असताना आपलं मॅनर कसं असेल? तर वन साइडेड तुम्हाला हे सांगितलं जाईल, "हां, चला स्वाती मॅडम तुमचं ओपिनियन बोला." किंवा ज्याने हँड रेज केला रिएक्शन प्रोसेसमध्ये, त्याला पहिली संधी मिळेल. ज्याने हँड रेज केलाच नाही शेवटपर्यंत, त्याला संधी मिळणार नाही बोलायची. त्याच्यामुळे मला बोलायचं की नाही बोलायचं, ते तुमच्यावर डिपेंड आहे. गेटिंग? इंडिपेंडन्स डे या विषयावरती आपल्याला उद्या स्पीच द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, स्पीच नाही, आपल्याला डिस्कशन करायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला सिंपल फ्युचरची एक्सरसाइज पण उद्या घ्यायची. आता मी तुम्हाला पाठवून देईन, ते तुम्ही उद्या सोडवून ठेवा. त्याचे पण क्लॅरिफिकेशन करून घेऊ आणि इंडिपेंडन्स डे या विषयावरती आपण डिस्कशन पण करूया. का साजरा केला जातो, का नाही केला जात, काय-काय होतं, त्यासाठी कोणी-कोणी फाईट केली, गांधीजींनी काय केलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा पहिले पंतप्रधान झाले, तेव्हा काय-काय डिक्लेरेशन केलं, त्याच्यानंतर आजपर्यंत भारताची काय सिच्युएशन आहे, राइट? इंडिपेंडन्स डे किंवा इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स असा टॉपिक जरी अल्टरनेटिव्ह केला त्याला तरी चालेल. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. आता तुम्हाला जर असं वाटतं की मला या टॉपिकवर बोलता यायला पाहिजे, तर तुम्हाला थोडं प्रिपरेशन करावं लागेल. थोडी माहिती जमा करावी लागेल. ती Google तुम्हाला देईल. तुमच्याकडे काही माहिती असेल, काय असेल नसेल,
आणि त्याला इंग्लिशमध्येच बोलायचं आपल्याला सगळ्यांना. जसं जमेल तसं. काही पॉइंट्स काढून तुम्ही वाचून जरी दाखवले मला सुरुवातीला तरी चालतील, काही हरकत नाही. परंतु आपल्याला प्रॉपर पद्धतीने 10 ओळी 4 ओळी मांडता यायला पाहिजे. एवढं प्रिपरेशन तुम्हाला 100% करायचंय. राईट. ऑलरेडी वेळ झालाय. उद्याचं शेड्युलिंग प्रोसेस मी तुम्हाला देऊन टाकलंय. सगळ्यात पहिले जाधवताई जॉईन नव्हत्या वाटतं. ठीक आहे, जाधवताईंना म्हटलं सांगून टाका. उद्या आपल्याला एक्सरसाइज पण घ्यायची सिंपल फ्युचरची. आला जाधव मॅडम, आवाज येतोय का? जाधव मॅडम, फाईन, ठीक आहे. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. येस मॅडम, इंडिया आफ्टर इंडिपेंडंट या टॉपिक वरती उद्या आपल्याला चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही ती तयारी करून येणार आहात. राईट. दुसरी महत्वाची गोष्ट, एक्सरसाइज सॉल्व्ह करून येणार आहात. नुसती एक्सरसाइज तशीच ठेवू नका. आणि तिसरं, लिसनिंग टास्क कम्प्लीट करत चला. मी तुम्हाला म्हटलं ना, किचनच्या आजूबाजूला स्वयंपाक करत असताना जरी तुम्ही लावलं आणि ते शब्द कानावर पडले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये. उलट किचन मध्ये काम चालू असताना डबल ऐका त्याला. उलट घरच्यांना पण वाटेल की नाही बाबा एक स्टेप पुढे सरकतंय, काही ना काहीतरी करतंय. हे आपल्याला पण जाणवलं पाहिजे आणि घरच्यांना पण जाणवलं पाहिजे. राईट. रिझल्ट आल्याच्या नंतर सेलिब्रेशन नक्की होईल, परंतु आपल्याला रिझल्ट येण्यासाठीचं काम करायचं. आपला आज ऑलमोस्ट 12वा दिवस होता, लक्षात ठेवा. अजून 12 दिवसाची आपली फाईट बाकी आहे बेसिक कोर्स मधली. त्याच्यानंतर अजून 5 मेगा सेशन तुम्हाला मी देणार आहे, ज्याप्रमाणे प्रॉमिस केलं होतं. त्याच्यामुळे ऑलमोस्ट आपल्याला 12 आणि 5 17 जवळपास 20 दिवस आपले अजून वर्किंग बाकी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जबरदस्त बॅटल फाईट करायचंय. कमीत कमी 10 ते 15 टॉपिकवर कॉन्फिडेंटली आपल्याला बोलता यायला पाहिजे. राईट. कमीत कमी आपल्याला आपलं सेल्फ इंट्रोडक्शन, काही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन, काही जनरल क्वेश्चन्स आपल्याला घेता आले पाहिजे. कारण अजून मी तुम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चनचा पार्ट पूर्ण शिकवलेला नाही. आता हळूहळू शिकवणार. राईट. सांगा बरं राऊत ताई, तुम्ही उद्या सकाळी काय बनवणार आहे भाजीला? इंग्लिशमध्ये कसं विचारणार आपण एखाद्याला विचारायचं असेल तर, तुम्ही उद्या भाजीला काय बनवणार सकाळी? तुम्ही उद्या काय बनवणार? हा, तुम्ही उद्या सकाळी भाजीला काय करणार? डब्ल्यूएच मध्ये येईल का सर हे? हो, डब्ल्यूएच मध्ये. तेच मी चेक करतोय तुम्हाला डब्ल्यूएच माहिती आहेत का काही. कारण आता सिंपल फीचर शिकवला की नाही, मग सिंपल फीचर संदर्भात मी वाक्य विचारू शकतो डब्ल्यूएच मध्ये. तुम्ही उद्या काय बनवणार सकाळी? विल यू डू टुमारो? हा, व्हॉट विल यू प्रिपेअर? प्रिपेअर. अच्छा, व्हॉट What विल will यू you cook? प्रिपेअर टुमारो? व्हॉट विल यू कुक किंवा व्हॉट विल यू प्रिपेअर? तुम्ही उद्या काय बनवणार किंवा काय शिजवणार? कुक म्हणजे शिजवणे, मेक म्हणजे बनवणे, प्रिपेअर म्हणजे बनवणे. ओके. आम्ही डू वापरलं ते ऍक्शन चुकलं. हा, राईट राईट, काही हरकत नाही. पण लक्षात ठेवा मॅडम, की टेन्सेस का शिकायचे तुम्हाला जादू लक्षात आली का? ज्याला डब्ल्यूएच वर्ड माहितीये आणि ज्याला टेन्सेसचं परिपूर्ण नॉलेज मिळालं, तो माणूस कुठलाही प्रश्न कोणालाही विचारू शकतो 100%. आणि तिथून तर कम्युनिकेशनची सुरुवात होते. तुमचं एकमेकांसोबत कम्युनिकेशन कसं चालू होणार? ते तिथूनच चालू होणार आहे. आणि म्हणून टेन्सेसला लॉजिकली आणि टेक्निकली का समजून घ्या म्हणतो मी तुम्हाला, कारण याला डब्ल्यूएच वर्ड इंटिग्रेट केला की त्याचा प्रश्न आपल्याला विचारता येणार आहे. आता बघा विद्या मॅडम कसं उत्तर देतात. विद्या मॅडम, आज सकाळी तुम्ही काय खाल्लं? सांगा बिंदा, चुकीचं टेन्शन नका घेऊ, सांगा. व्हॉट शाल येईल का सर? व्हॉट शाल? नाही. तन्वी येईल ना? हो मॅडम, आज सकाळी काय खाल्लं? भूतकाळ आला, भूतकाळ. आज सकाळी असेल. हा, उद्या सकाळी नाही विचारलंय मी. सांगा भूतकाळात काय लागतं? Did हा, सांगा मग, आज सकाळी तुम्ही काय खाल्लं? काय? व्हॉट
What did you eat today What did you eat in the morning? in the morning? तर हा ते डोक्यात आहे पण चुकतंय का काय असं होतंय ते. येणार मॅडम, येणार 100%. मी तुम्हाला सांगतो ना की तुम्ही असे पटापट पटापट अगदी पोपटापेक्षा जास्त फास्ट स्पीडने डब्ल्यूएच क्वेश्चन विचारू शकणार एकमेकांना. त्याच्यासाठीच बसलोय मी. ज्या दिवशी असं व्हायला लागणार त्या दिवशी तुमचं कम्युनिकेशन 10 पटीने जास्त वाढणार. गॅरंटी के साथ बात करताय. 100%. फक्त सेन्स ठेवा की आपण काय विचारतोय, सहाय्यकारी क्रियापद काय लागलं पाहिजे. जाधवताई तुम्ही सध्या काय सर करता? ते याच्यामध्ये कन्फ्युजन होत आहे. जाधवताई तुम्ही सध्या काय करता? वाक्य आहे तुम्हाला, वाक्य आहे. जाधवताई, what you do now? सहाय्यकारी क्रियापद हुकलं. व्हॉट डू यू डू? What do you do? साध्या वर्तमानकाळात डूडच लागतं है ना. व्हॉट डू यू डू जाधव मॅम, व्हॉट डू यू डू नाव? किंवा चालू वर्तमानकाळ जर वापरला असेल तर व्हॉट आर यू डुईंग नाव? ओके. प्रत्येक टेन्सला डब्ल्यूएच क्वेश्चन इंटिग्रेट केला, डब्ल्यूएच वर्ड इंटिग्रेट केला की तुम्ही मास्टर होणार आहात कम्युनिकेशनचे. लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी जमणार. आणि जब तक आपको जमेगा नहीं, जब तक आएगा नहीं, तब तक मैं आपके साथ. 100%. 100% आय टेल यू दॅट. बघा आता स्वाती मॅडम, तुम्ही भूत पाहिलं का? तुम्ही किती भूत पाहिली? स्वाती मॅडम प्रश्न काय आहे, तुम्ही किती भूत पाहिली? भूत How many? हम्म? भूतला काय म्हणते सर? घोस्ट घोस्ट How many host do you घोस्ट 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 ghost do you look? हा डिड यू लुक? Did you look? हा पाहिले. राईट. आता लक्षात ठेवा, आता जसं राऊताईंची रिॲक्शन होती ना, नाही डीड वापरायला पाहिजे इथे, याचा अर्थ काय वापरायला पाहिजे याचा सेन्स तुम्हाला यायला लागलाय. लक्षात घ्या. आणि हीच जादू आहे कम्युनिकेशनची. आपल्याला माहितीये का कम्युनिकेशन का थांबलंय माहितीये का? कशानंतर काय लावावं, काय विचारावं हेच प्रश्न पडलेत आपल्या. म्हणून कम्युनिकेट करू शकत नाही आपण. आणि ज्या दिवशी घरामध्ये तुम्ही रोज 50 वाक्य डब्ल्यूएच क्वेश्चनचे वापरायला लागलात ना, मला सांगा ना तुम्ही जगातला कुठलाही माणूस येऊ द्या तर 50 वाक्यामध्ये काय त्याच्याशी किती कम्युनिकेट करू शकतो आपण. तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला कळत नाही अशातला प्रकार नाहीये, कळतंय. परंतु ते वापरायचं कसं त्याचाच गोंधळ होता आतापर्यंत. हा गोंधळ क्लिअर झाला याचा अर्थ बेसिकच्या बॅच मध्ये आपल्याला फायदा झाला 100%. धडाधड तुम्हाला सांगतो जाधवताई, 50 वाक्य जर दिवसभरामध्ये जर आपण घरात वापरायला लागलो इंग्लिशमध्ये, जर प्रश्न विचारायला लागलो तर मला सांगा ना तुम्ही आपलं काय राहिलं कम्युनिकेशनचं बाकीचं? काहीच नाहीये. आणि ज्या माणसाला प्रश्न विचारता येतो ना त्या माणसाला उत्तर देतानाचा सेन्स ऑटोमॅटिक यायला लागतो. फॉर एक्झाम्पल आपण जर विचारलं होतं विद्याताईंना, आज सकाळी तुम्ही काय खाल्लं? तर त्याचं उत्तर देताना विद्या मॅडम काय म्हणतील, मी ना आज सकाळी गुलाबजामुन खाल्ले. म्हणजे उत्तर देण्याचा इंग्लिश मधला सेन्स यायला लागतो. आय एट गुलाबजामुन इन द मॉर्निंग. झालं उत्तर. वेगळं काय त्याच्यामध्ये? आणि या छोट्या छोट्या वाक्यांच्या कम्युनिकेशनचा सेन्स तुम्हाला कम्युनिकेशनचा मास्टर बनवतो. लक्षात ठेवा. आज आपल्याला एखाद्या विषयाला प्रिपेअर करून जर बोलायचं ठरलं ना तर शिक्षक बोलू शकतो स्टेजवरती, पण जनरल गप्पा जर इंग्रजीत मारायचे म्हटल्या तो टीचर मागे सरकतो. गेटिंग? आणि जनरल गप्पा जर मारायला मी तुम्हाला शिकवल्या, तुम्ही जर शाळेमध्ये सगळ्याजण एकमेकींसोबत इंग्रजीत गप्पा मारायला लागल्या तर तुम्ही इमॅजिन करा की काय वातावरण तयार होईल. आणि हे होणार 100% होणार. राईट? चलो फाईन, विल स्टॉप हिअर. खूप वेळ घेतला तुमचा, एक 15 ते 20 मिनिटं जास्त घेतली. सॉरी फॉर दॅट. पण काय होतं की एखादा विषय पूर्ण करणं मला गरजेचा वाटतो, बाकी काहीच नाही. आणि लक्षात ठेवा तुम्ही अपग्रेड होतायत प्रत्येक दिवशी. आणि स्वतःच मेजरमेंट स्वतः लावा की मला काल किती टक्के येत होतं, आता आज किती टक्के ऍड झालंय. तुम्ही जर म्हटलात नाही सर काल मला 22% इंग्रजी येत होतं पण आज मला 3% ऍड झालंय, तर 25% प्लस मध्ये आहात तुम्ही. लक्षात ठेवा. मायनस कधीच नाहीये. रोज 1% होत नाही जर शिकत आहात तर तुम्ही 24 दिवसामध्ये 24% अपग्रेड होणार आहात. लक्षात ठेवा. रोज 1%. आणि रोजचे जर 3% झाले
तर 90% अपग्रेड होणार आहे, काळजी करू नका. चलो फाईन, विल स्टॉप या नाव. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट एव्हरीबडी, गुड नाईट. काही विचारायचंय कोणाला अजून? तुम्ही म्हणाल सर सर्व्हिस सेकंड फॉर्म मध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे सर. आहे बघा. म्हणजे माझ्याकडे सेकंड फॉर्मचं शॉर्टेज असं म्हणते सर. राईट, आता एक लक्षात ठेवा. बरं झालं तुम्ही काल मला आठवण करून दिली नाही, पण मी तुम्हाला विचारणार होते की सर जसं एक्सरसाइज पाठवतो तसं एखादी शीट वगैरे आहे का की सेकंड फॉर्म ज्यामध्ये असतील. येस, लक्षात ठेवा आता. माझ्याकडे क्रियापदांचं एक ई बुक मी तुम्हाला म्हटलं होतं, बरोबर आहे. त्याच्या ई बुकची माझ्याकडे PDF कालच आली आहे. कालच मी तुम्हाला देणार होतो. चला डन, देऊन टाकतो. थोडेसे त्याच्यामध्ये पिक्चरचे करेक्शन्स बाकी आहेत अजून, परंतु हे बाकी कोणाला शेअर करू नका. आपल्या गोल्डन ग्रुपवरच करतोय मी. हो सर. डन. बघा बरं, ओपन करा. चालू होतंय का बघा, चेक करा. अश्विनीताई म्यूट करा बरं जरा. लयच गर 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 आवाज यायलाय. बघा ओपन होत आहे का? डाउनलोड होते सर. हा बघा, चेक करा, डाउनलोड होत. ओ अश्विनीताई म्यूट करा की. लयच कर 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 आवाज येतोय का? बघा आले का? घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं तुम्हाला. 1000 क्रियापदांचं पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलंय. त्याचे फक्त पिक्चर कंपाइल्ड करायचे राहिलेत. बाकी सगळे 1000 क्रियापद तुम्हाला मिळून गेली आज. डन. हे आमच्याकडून दुसरं गिफ्ट तुम्हाला. चलो फाईन. आता तुम्ही वाटेल तेवढ्या क्रियापदांचा अभ्यास करा, किंवा क्रियापद समोर ठेवून का तुम्ही वाक्य बनवून पाहत नाही तुमचे तोंडी. बिनधास्त बनवा, काही प्रॉब्लेम नाही. लागलं तर या पुस्तकाला प्रिंट करून घ्या, काय हरकत नाही, काही फरक पडत नाही. नॉलेज काही घेतल्याने काही होत नसतं, त्यामध्ये काय आपण हे करणार नाही. अजून त्याला फक्त कंपाईल प्रोसेस करून आपण त्याची हार्ड कॉपी तयार करतोय छानपैकी, आणि मार्केटमध्ये सेलिंगला आणणार आहे आपण हे पुस्तक. चलो फाईन. त्याच्या आधीच तुम्हाला मिळालंय, काही हरकत नाही. तुमच्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करूया, पण तुम्ही अपग्रेड व्हा. मला एकही जण, एक लक्षात ठेवा, 2 महिने 3 महिने स्वतःला इन्व्हेस्ट करा इंग्रजीसाठी. एकदम लगेच 24 दिवसात लगेच धुवून पुसून माणसाला इंग्रजी येतं अशातला प्रकार नसतो. परंतु हा थॉट जिवंत करण्यासाठी तुम्ही जो तुमचा वेळ देताय, तर तो प्रॉपर युटिलाइज करा फक्त, बाकी काहीच नाही. ठीक आहे. इंग्रजीचा थॉट मरू देऊ नका. कमीत कमी तुम्हाला स्वतःला 1 वर्ष इन्व्हेस्ट करावं लागेल जर तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर. परंतु थॉट जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही 24 दिवस जरी दिलात किंवा पुढच्या ऍडव्हान्स बॅचला आलात, तर तुम्हाला लक्षात येईल की अरे खरंच अपग्रेडेशन प्रोसेस काय फास्ट ट्रॅकवर होऊ शकते म्हणून. फाईन. त्याच्यामुळे मागं हटू नका. आता जोपर्यंत मास्टर होत नाही तोपर्यंत सोडू नका. ठीक आहे. अजून काही प्रॉब्लेम? क्रियापदाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला विद्या मॅडम? येस सर, थँक्यू. ठीक आहे, डन. ओके. एनीबडी एल्स? जाधवताई बोला. अनम्यूट करा, अनम्यूट सर करा. आज माझं नेटवर्क खूप कमी होतं. काही काळजी करू नका. मी तुम्हाला आवाज येत नाहीये. काही हरकत नाहीये. मी तुम्हाला अख्खी बायची रेकॉर्ड केलेली ती उद्या टाकून देतो सकाळी. ठीक आहे. म्हणजे काही राहिलं नाही, असेल मला ते त्यात. ते लक्षात नाही आलं. काय झालं? शाल आणि विल कुठे यूज करायचं ते लक्षात नाही. लक्षात ठेवा, सोपं आहे. आय आणि वीचं प्रश्नार्थी वाक्य असेल तर शाल वापरायचं. आय आणि वीचं प्रश्नार्थी वाक्य असेल तर शाल वापरायचं. बाकी सगळ्या ठिकाणी विल वापरायचं. संपलं. एकाच ओळीत लिहून ठेवा. आय आणि वीचे प्रश्नार्थी वाक्य आल्यास शाल वापरावे, बाकी ठिकाणी विल वापरावे. संपलं. ओके. चला आता स्वाती मॅडमला झोप यायली. चलो 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 चलो. गुड नाईट एव्हरीबडी, गुड नाईट. आणि हो, एक गोष्ट सांगायची की उद्या मी कदाचित पुण्याला असेल बरं का. तर मी जॉईन करेल तसं, कारण माझ्याकडे चार्जिंग वगैरे सगळ्या गोष्टी, मी लॅपटॉप घेऊन चाललोय आणि एक लॅपटॉप इथून असेल. तर
मॅडम बॅच चालू करतील, पण मला जर काही एक्सप्लेनेशन घ्यायचे काही करायचं असेल तर मी पुण्यावरून कनेक्ट होईल तुम्हाला. ठीक आहे. उद्याचा मुक्काम पोस्ट पुणे आता. चलो फाईन. पण बॅच आहे आपली, बॅच होणार नाही असं नाही, बॅच 100% आहे, आपल्याला खंड पाडायचा नाही. ठीक आहे. हो सर. ओके चलो गुड नाईट एव्हरीबडी.